अंजलीताईंकडून चूक होते असं मला वाटतं. हा घोटाळा 275 नाही 550 कोटीचा आहे आणि हा घोटाळा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्याची चौकशी लावलेली आहे, परंतु तो ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी दाबून ठेवलं आहे असं माझी माहिती आहे. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्यांचं नाव तुम्ही न सांगता सांगितलं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली धनंजय मुंडे यांनी, आणि पत्रकार परिषद घेऊन हे आरोप दातांत खोटे आहेत आणि मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून 59 दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि मीडिया ट्रायल केलं जातं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. कोण ट्रायल करेल तुम्हाला? सगळीकडे तुम्हीच दिसताय ना. वाळूत तुम्ही, राखेत तुम्ही, दिया दुपारा माणसं मारायला तुम्हीच. हां, ते महादेव मुंडे 15 महिने झालं मेलेलं आहे, त्याचे आरोपी सापडून न देणारे तुम्हीच. मग तुमच्यावरच काय येते? दुसऱ्यांवर काय आहे ना? तुमच्यावरच काय येते हा आमचा सवाल आहे. आणि तुमच्यावर आल्याच्या नंतर दादांत खोटं आहे आमकं टमकं म्हणणं ठीक आहे, पण बघूया ना अंजलीताईंनी जो हे केलेलं आहे त्याच्यावरती आत्ता मी काय बोलणार नाही. माझ्याकडे काही कागदपत्र आले पण मला वाचायलाच वेळ नाही भेटला. उद्या साहेब येऊन गेल्याच्या नंतर, कारण साहेब माझ्याकडे आहे, साहेबांचा दौरा होणं, त्यांचं स्वागत चांगलं होणं आणि आमच्या पदरामध्ये काहीतरी पाडून घेणं हे आमचं काम आहे. त्याच्यामुळं आज मी त्यांच्यावरती काय बोलत नाही. आज उद्या अंजली दामाने ताईंना बोलू द्या, परवा दिवशी मी बोलतो 6 किंवा 7ला. तुम्ही जो पीक विम्याचा प्रश्न लावून धरला होता, अधिवेशनात देखील मांडलं होतं, पीक विमा घोटाळा, त्या संदर्भात जवळपास राज्यातील 96 जे काही CSA सेंटर आहे त्याच्यावरती कारवाई झाली, त्याची ब्लॅकलिस्ट केली आहे त्यांना. आणखी काय मागणी? त्यातले परळीमधले 22 आहेत. हो, परळीमधले जास्त लोक आहेत. CSA सेंटर शोधून आणि राज्यात बी जे उघडले असते ना असे बोगस ॲटम, ते सगळे परळीच मार्गेच तिथं गेलेले आहेत. आणि हा जो घोटाळा आहे तो 5000 कोटीच्या वरचा घोटाळा आहे आणि त्याच्यावरती मी पत्र दिलं आहे CM साहेबांना, याच्यावर चौकशी समिती नेमावी आणि त्या चौकशी समितीवरती राज्याचा कृषी आयुक्त राहिलेला एका अधिकारी किंवा एखादा कमिशनर त्याच्यावरती नेमावा आणि कमिशनर म्हणतील ते 2 कलेक्टर घ्यावे आणि चौकशी करावी. बघा तुम्ही केवढा मोठा बवाल बाहेर येतोय. ती याच पीक विमा घोटाळ्यासंदर्भात सुप्रियाताईंनी लोकसभेमध्ये हा विषय मांडला आणि कृषी मंत्र्यांनी यावरती कारवाई करू असं आश्वासन दिलंय. नेमकं अपेक्षा आहे कृषी मंत्र्यांकडून कारवाई कशा पद्धतीने होऊ शकते? काय, हा सेंट्रल गव्हर्नमेंटची कंपनी आहे इथं, त्याच्यामुळं याचा थेट संपर्क आणि अर्धा पैसा हे केंद्र सरकार देतं, अर्धा पैसा राज्य सरकार देतं. 1 रुपयात पीक विमा काढला जातो, बाकीचे 99 रुपये हे अर्धे केंद्राचे आणि अर्धे राज्याचे. याच्यावरती केंद्राने जर चौकशी लावली तर केंद्र सरकार CBI मार्फत याची चौकशी करू शकतं किंवा आणखी कोणती यंत्रणा असेल तिच्यामार्फत चौकशी करू शकतं. आणि राज्य सरकार, मी देवेंद्रजींना पत्र दिले, देवेंद्रजींनी त्याच्यावरती इंडोर्समेंट केली चौकशी लावावी म्हणून, आणि ते 1-2 दिवसात किंवा 4 दिवसात साहेबांच्या पुढं पत्र जाईल. आणि या आठवड्यात मी आता इथं आहे, गुंतलेलो आहे आणि माझा फोकस उद्याच्याला माझ्या कार्यक्रमावर आहे आणि सर्वाधिक मोठा कार्यक्रम संपला की परत फोकस माझा संतोष देशमुखावर आहे. मात्र हे सगळं पत्रकार परिषद झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादांची विशेष भेट घेतली, अंजली दमन यांची पत्रकार परिषद झाली, आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर राजीनाम्याच्या मागणीच्या संदर्भात चर्चा सुरू व्हायला लागल्या आणि नंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादाची भेट घेतली. हे बघा, धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी निर्णय हा अजितदादांच्या हातात आहे. अजितदादांना सुद्धा जनतेमधून किती इव्हॅल्युएट व्हायचं हे अजितदादांनी ठरवावं. आम्ही कोण? आम्ही पामर लोक आहोत. मज पामराने काय सांगावे मोठ्या माणसाला? मी कोण आहे? एकदम गरीब माणूस आहे.